तर अमरावतीच्या तिवसा मतदारसंघामध्ये भाजपच्या राजेश वानखेडे यांनी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव करत जायंट किलर ते ठरलेले आहेत। यशोमती ठाकूर स्वतःचे खिसे भरण्यामध्ये व्यस्त होत्या असा घणाघात वानखेडेंनी केलाय। तर फडणवीसांचं नेतृत्व राज्यानं मान्य केल्याचं देखील वानखेडे यांचं म्हणणं आहे। मतदारसंघातल्या जनतेची इच्छा होती आणि यशोमती ठाकूर यांच्या वागण्याला हा मतदारसंघ कंटाळला होता। फक्त स्वतःचे खिसे भरण्यात हे व्यस्त राहिले, यामुळे हा एवढा मोठा फरक पडला। 2.5 वर्ष त्या पालकमंत्री होते अमरावती जिल्ह्याचं, तर तेव्हा भरपूर विकास निधी खेचून आणला होता त्यांनी तिवसा विधानसभा। कुठे तू घरी नेला असेल कदाचित, कारण का मतदारसंघात तर निधी दिसला नाही, तर निधी गेला कुठे आता हा संशोधनाचा विषय आहे। माननीय देवेंद्रजीचं नेतृत्व महाराष्ट्रानं मान्य केलेलं आहे आणि देवेंद्रजीच्या आणि एकनाथ शिंदेजीच्या अजित पवारांच्या नेतृत्वात हे इलेक्शन लढल्या गेलं। तिन्ही मोठे नेते आहेत, त्या नेत्यांवर विश्वास ठेवून जनतेने मतदान केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।